मित्रांनो, रेकी म्हटलं की प्रत्येकाला एक प्रश्न पडतो. आपण नेहमी बातम्यांमध्ये ऐकतो, चोरी करण्यापूर्वी रेकी केली, पोलिसांनी रेकी केली, नक्षलवाद्यांनी रेकी केली, आतंकवाद्यांनी घटना घडण्यापूर्वी रेकी केली. मग अनेकांना वाटतं आपण ज्या रेकीबद्दल बोलतो ती आणि बातम्यांमध्ये सांगितली जाणारी रेकी एकच आहे का? तर उत्तर आहे नाही. बातम्यांमधील रेकी म्हणजे एखाद्या ठिकाणची माहिती गोळा करणे किंवा आधीच पाहणी करणे. पण रेकी ही एक वेगळीच गोष्ट आहे. ती सकारात्मक ऊर्जा, ध्यान आणि मानसिक शांततेशी संबंधित साधना. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच रेकीबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी राजू पाचघरे, रेकी मास्टर. आपल्या या श्री स्वामी समर्थ रेकी शक्ती या नव्या साधना मालिकेचा पहिल्या भागात आपले मनपूर्वक स्वागत आहे. या मालिकेत आपण रेकी, चक्र, ध्यान आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेने सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घेणार आहोत. आजच्या पहिल्या भागात आपण जाणून घेणार आहोत रेकी म्हणजे काय, तिचा उगम कसा झाला आणि रेकी कशी कार्य करते. मित्रांनो, आपण ज्या विश्वात राहतो त्या विश्वात सर्वत्र ऊर्जा, आपल्या शरीरात एक सूक्ष्म जीवनशक्ती सतत प्रवाहित होत असते. भारतीय परंपरेत या शक्तीला प्राणशक्ती असे म्हटले जाते. जेव्हा ही ऊर्जा संतुलित असते तेव्हा मन शांत राहतं, विचार सकारात्मक राहतात आणि जीवनात उत्साह जातो. परंतु जेव्हा ही ऊर्जा असंतुलित होते तेव्हा तणाव, मानसिक थकवा जाणवू शकतात. या जीवन ऊर्जेशी जोडणारी एक सुंदर साधना म्हणजे रेकी. रेकी हा शब्द दोन जापानी शब्दांपासून बनलेला आहे. रे ई म्हणजे विश्वव्यापी किंवा दिव्य आणि की म्हणजे जीवन ऊर्जा. म्हणजेच रेकीचा अर्थ होतो विश्वातील दिव्य जीवन ऊर्जा. विश्वातील दिव्य जीवन ऊर्जा. आता प्रश्न येतो, रेकीचा उगम कसा झाला? आधुनिक रेकी पद्धतीचा प्रसार जपानमध्ये मिकाओ उसाई यांनी 20व्या शतकाच्या सुरुवातीला केला. ध्यान, साधना आणि आध्यात्मिक अभ्यासाच्या माध्यमातून त्यांनी रेकी पद्धती लोकांपर्यंत पोहोचवली. मात्र जीवन ऊर्जा, प्राणशक्ती, चक्रे, ध्यान आणि स्पर्शाद्वारे सकारात्मक ऊर्जा प्रदान करण्याचा संकल्पना भारतीय योगशास्त्र आणि प्राचीन आध्यात्मिक परंपरांमध्येही आढळतात. आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी प्राणनाडी, चक्र आणि ध्यान यांचा सखोल अभ्यास केला. त्यामुळे रेकीची अनेक मूलभूत तत्वे भारतीय अध्यात्माशी साम्य दर्शवतात. आता जाणून घेऊ रेकी कशी कार्य करते. रेकीच्या तत्वानुसार साधक स्वतःला विश्वातील सकारात्मक ऊर्जेशी जोडण्याचा प्रयत्न करतो.
ही ऊर्जा हाताच्या माध्यमातून किंवा संकल्पाच्या माध्यमातून प्रवाहित केली जाते. रेकी करताना अनेकांना हातामध्ये उबदारपणा, शरीरात हलके कंपन, मनात शांतता किंवा सखोल विश्रांतीचा अनुभव घेऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असू शकतो, कारण प्रत्येकाची ऊर्जा आणि अनुभवाची क्षमता वेगळी असते. मित्रांनो, येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ती म्हणजे रेकी ही एक ऊर्जा साधना आणि पूरक पद्धती आहे. ती मन शांत करण्यासाठी, सकारात्मकता वाढवण्यासाठी आणि ध्यान अधिक प्रभावी करण्यासाठी उपयोगी ठरू शकते. परंतु कोणत्याही वैद्यकीय उपचाराचा पर्याय म्हणून रेकीकडे पाहू नये. आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या रेकीने बऱ्याचशा बिमाऱ्या चांगल्या होतात, स्वस्थ होतात माणूस, पण तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. श्री स्वामी समर्थांनी श्रद्धा, विश्वास आणि अंतर्मनाच्या शक्तीवर भर दिला. जेव्हा आपण श्रद्धेने नामस्मरण, ध्यान किंवा सकारात्मक ऊर्जासोबत जोडले जातो, तेव्हा मन अधिक स्थिर, शांत आणि प्रसन्न होऊ लागतो. मित्रांनो, आज आपण रेकीचा एक छोटासा परिचय म्हणून तिचा उगम, कार्यपद्धतीचा याविषयी थोडक्यात माहिती घेतली आहे. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत रेकीचे आणखीन महत्वाचे मुद्दे, शरीरातील 7 प्रमुख चक्रे आणि त्याचा रेकीशी असलेला संबंध. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.